नमस्कार मित्रांनो. पुण्यामधील गुन्हेगारी न्यायालयीन वकिली क्षेत्रात गेल्या काही वर्षात ज्यांचं नाव वारंवार चर्चेत आलं त्यापैकी एक नाव म्हणजे ॲडव्होकेट विपुल दुशिंग. सुमारे 17 वर्षाचा अनुभव असलेले हे वकील ILS लॉ कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. अलीकडील काळातील सर्वात चर्चेत असलेले प्रकरण म्हणजे वैष्णवी हगवणे प्रकरण. पुण्यातील या प्रकरणात आत्महत्येपर्यंत पोहोचलेल्या एका तरुणीच्या मृत्यूनंतर अनेक गंभीर आरोप झाले. न्यायालयीन सुनावणी दरम्यान ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांनी केलेल्या एका विधानावर प्रचंड वाद निर्माण झाला. हे वाक्य जे कोर्टात केलेल्या युक्तिवादाचा एक भाग होतं. लगेचच हे वाक्य बाहेर काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलं. अनेकांनी हे विधान महिलांच्या छळाबाबत संवेदनशील असल्याचं म्हटलं. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर थेट त्यांचा परवाना रद्द करण्याची मागणीही केली. मात्र कायदेशीर दृष्टिकोनातून पाहिलं, वकिलांचं कर्तव्य म्हणजे आपल्या क्लायंटच्या बचावासाठी कायद्याच्या चौकटीत राहून शक्य तितक्या प्रभावीपणे युक्तिवाद करणं. आणि याविषयी आपल्या चॅनलवर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे. जर तो तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य जाऊन बघा. पण या प्रकरणा अगोदरही असे बरेच प्रकरणं होऊन गेली की ज्यामध्ये विपुल दुशिंग यांना ट्रोल करण्यात आलं. यामधील एक प्रकरण म्हणजे पुण्यातील पोर्शो अपघातातील रक्ताचे नमुने बदलण्याचा आरोप असलेले प्रकरण. या प्रकरणात त्यांनी आरोपी डॉक्टर अजयराम तावरे यांची बाजू मांडली. पोलिसांच्या मते अल्पवयीन मुलगा गाडी चालवत असताना 2 तरुणांचा मृत्यू झाला होता आणि अपघातानंतर त्यांचे रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप डॉक्टर तावरे यांच्यावर ठेवण्यात आला. या संवेदनशील प्रकरणात ॲडव्होकेट दुशिंग यांनी वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रियाचा तपशीलवार भर देत डॉक्टर यांचा बचाव केला. त्यानंतर मार्च 2022 मध्ये आणखी एक वाद निर्माण झाला जेव्हा सरकारी वकिलावर हल्ला केल्याचा आरोप काही वकिलावर ठेवण्यात आला. या आरोपामध्ये ॲडव्होकेट दुशिंग, रवींद्र पवार, सौरभ दाभडे यांचा समावेश होता. सांगण्यात आलं की कोर्ट परिसरात सरकारी वकिलाला शिवीगाळ, कॉलर पकडणे आणि कामात अडथळा आणण्याचा प्रकार झाला. मात्र या प्रकरणात त्यांना आगाऊ जामीन मिळाला आणि ही घटना पुन्हा एकदा कायदेतज्ञावरच्या वर्तनाबाबतचा विषय ठरली. यानंतर ॲडव्होकेट दुशिंग यांनी गजानन मरणे प्रकरणातही वकिली केली. कोथरूड परिसरात 16 वर्षीय मुलीच्या कथित छेडछाडीच्या प्रकरणात मरणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र त्यांनी हा आरोप राजकीय दबावाखाली घडवून आणल्याचं म्हटलं. या प्रकरणात पुण्यातील 500हून अधिक वकिलांनी एकत्र येऊन ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांना पाठिंबा दर्शवला आणि ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांनी कोर्टात असे मुद्दे मांडले ज्यामुळे गजानन मरणे यांना कोर्टातून निर्दोष मुक्तता मिळाली. नंतर 2023 मध्ये त्यांनी अशा एका गटाचं प्रतिनिधित्व केलं की ज्यांच्यावर अपहरण, खंडणी आणि जीवाचा धोका अशा गंभीर आरोपाचं प्रकरण होतं. दीर्घ न्यायालयीन सुनावणीनंतर त्या गटाला सर्व आरोपामधून मुक्त करण्यात आलं. त्या प्रकरणामुळे ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांची प्रतिमा एक सक्षम क्रिमिनल डिफेन्स वकील म्हणून तयार झाली. तथापि वकील आणि सोशल मीडियावर प्रसिद्धी या विषयावर अलीकडेच दिल्ली बार कौन्सिलने स्पष्ट निर्देश दिले आहेत की कोणत्याही वकिलाने स्वतःच्या नावाचा किंवा आपल्या फर्मचा सोशल मीडियावर जाहिरातीसारखा प्रचार करणं हे बार कौन्सिल ऑफ इंडिया नियम 36 अंतर्गत प्रतिबंधित आहे. यामध्ये केसेसची अनावश्यक प्रसिद्धी, स्वतःची उपलब्धी दाखवणारे पोस्ट, इंटरव्ह्यूज किंवा फोटो यांचा समावेश होतो. हे नैतिक नियम वकिली व्यवसायाची प्रतिष्ठा जपण्यासाठी आहेत. ॲडव्होकेट दुशिंग यांच्या बाबतीत त्यांचं नाव माध्यमात आलं ते बहुतेक वेळा चालू प्रकरणातील युक्तिवाद किंवा कोर्टातील घडामोडीमुळे, ज्यावर नियंत्रण ठेवणं अनेकदा अवघड आहे. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांनी अनेकदा वाद, टीका, समर्थन या तिन्ही गोष्टीचा सामना केला आहे. एका बाजूला त्यांना प्रखर बचाव करणारा, क्लायंटच्या हितासाठी शेवटपर्यंत लढणारा वकील असं म्हटलं जातं, तर दुसऱ्या बाजूला काही जण त्यांच्या विधानावरून त्यांना वादग्रस्त ठरवतात. पण कायद्याच्या दृष्टीत वकील आपल्या क्लायंटची केस जितक्या ताकदीने मांडू शकतो तितक्या ताकदीने ती केस मांडणं ते त्याचं कर्तव्य आहे. आणि तो प्रयत्न किती प्रभावीपणे होतो हे शेवटी न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असतं. तर तुमचं मत कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा. विपुल दुशिंग यांना ट्रोल करणं ठीक आहे की नाही? तुमचं मत कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.